नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. आम्ही एक UK बेस्ड पॉडकास्ट चॅनल आहोत आणि आम्ही क्रिकेट बद्दल इथे गप्पा मारणार आहोत. माझं नाव आनंद दिलीप निमकर. मी ब्रिस्टल मध्ये राहतो आणि मी इथल्या ब्रिस्टल क्रिकेट क्लब इंडियाचा कॅप्टन आहे. साहिब. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो आणि मित्रांनो, माझं नाव साहिल रेटे आणि मीही UK मध्ये मागील 3 वर्षापासून वास्तव्यास आहे आणि मी केम्ब्रिज तिथे राहतो आणि मी पण ब्रिस्टल क्रिकेट इंडियाचा पार्ट आहे. आणि मी इकडे गेले 2 वर्ष विलेज क्रिकेट लीग्स मध्ये पण खेळतो, लेदर बॉल क्रिकेटमध्ये. आणि जसं आनंद बोलला, आम्ही बेसिकली क्रिकेटच्या माध्यमातून इथे भेटलो आणि आम्ही क्रिकेट एन्जॉय करतो, बोलतो, चालतो, फिरतो. या आणि मजा येईल ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आज. गुड गुड. निशांत. नमस्कार मित्रांनो, मी निशांत फळे. मी सुद्धा ब्रिस्टलमध्ये राहतो आणि मी बिशप स्टोन क्रिकेट क्लबकडून खेळतो आणि अर्थातच BCCIचा पण मेंबर आहे. ते म्हणजे आपलं ब्रिस्टल क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, ज्याचे आमचे कॅप्टन आनंद निमकर यांनी ही टीम बनवली आहे. आणि क्रिकेटच्या निमित्तानेच आम्ही भेटून आता हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. येस. जसं निशांत म्हणाला, आम्ही तिघं मित्र आहोत. क्रिकेटच्या निमित्तानेच आमची भेट झाली. आम्ही एकत्र टीम मधनं खेळतो. आम्ही क्रिकेट बद्दल खूप गप्पा मारतो. क्रिकेट इज लाईक अ पार्ट ऑफ अवर लाईफ, मोर दॅन अ पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि अशाच क्रिकेट बद्दल गप्पा मारण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत संवाद करू शकता. खाली कॉमेंट्स मध्ये प्लीज तुम्ही तुमचे कॉमेंट्स लिहा. आम्ही तुमचे कॉमेंट्स नक्की वाचू आणि त्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी गप्पा मारू. ओके. विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, आजचा पहिला व्हिडिओ आपण आज 18 जानेवारीला BCCIने जो चॅम्पियन्स ट्रॉफी साठी इंडियाचा स्क्वॉड अनाऊन्स केला आहे त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. सो मी माझी स्क्रीन शेअर करतो. आज टीम इंडियाने त्यांचा 15 मेंबरचा स्क्वॉड अनाऊन्स केला आहे आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईमध्ये होणार आहे इंडियन टीमसाठी. सो लुकिंग ऍट दॅट, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, निशांत आणि साहिल, की तुमचं इनिशियल रिॲक्शन कसं होतं. हे 15 प्लेयर बघितले तर हाऊ एक्सायटेड वर यू, का तुम्हाला काय कॉन्फिडन्स वाटतोय आपली ही टीम कोणत्या लेवल पर्यंत जाईल पुढे. निशांत. आपल्या आपण जर पाहायला गेलं, आपले प्रोबेबल 30-35 जण जे होते, हम्म, त्यातून ऑन द पेपर ही सर्वात स्ट्रॉंगेस्ट टीम आहे. हे 15 जे निवड झालेली आहे त्यांची. हम्म, आणि एकंदरीत सगळी बॉलर्स, बॅट्समन, स्पिनर्स, ऑलराऊंडर्स या हम्म. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक बॅलन्स आहे. ओके. तर कन्सिडर जर केलं 2 वर्षानंतर 50-50 वर्ल्ड कप जे आहे, हम्म. त्यासाठी ग्रुमिंग त्यांनी आत्तापासून सुरू केलेलं आहे. ओके. ओके. आणि नो डाऊट मला पण एक गोष्ट वाटते की 15 मेंबरचा होता, हम्म. तर ह्या रेस्ट्रिक्शनमुळं त्यांना बाकी जणांना चान्स देता नाही आलेला आहे. पण नक्कीच ते बॅकअप म्हणून बाकी जणांना पण बाकी सिरीजमध्ये चान्स देतील. नक्कीच नक्कीच. साहिल, तुला काय वाटतं, तुझं काय रिएक्शन आहे. मलाही तेच वाटतं. ऑन पेपर खूप स्ट्रॉंग टीम दिसतीये. आणि मला वाटतं जे प्रेडिक्शन आपण मे बी कॉल्सवर आणि आपल्या इतर कॉन्व्हर्सेशन मध्ये झालं, बऱ्यापैकी त्याच्याशी सिमिलर स्क्वॉड आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि सिलेक्टर अजित आगरकर त्यांची शैली सिलेक्शन बद्दल राहिलेली आहे पास्ट. पूर्ण आपण जर बघितलं पास्ट मॅचेस किंवा पास्ट सिरीजेस मध्ये, त्याप्रमाणे ही व्हॅल्यूज एक्सपिरियन्स आणि ह्या स्क्वॉड मध्ये एक्सपिरियन्स दिसतोय. कारण आपण जर मागचा वर्ल्ड कप 2023 जर कम्पेअर केलं तर त्यामधले बरेचसे प्लेयर आपल्याला इथे पाहायला मिळतात. श्रेयस अय्यर मिडल ऑर्डर, KL राहुल मिडल ऑर्डर मध्ये. मला वाटतं ही दे आर लुकिंग गुड. आणि वॉशिंग्टन सुंदर इज अ गुड नेम अँड आय हॅपी टू सी हिम. तो एक असा प्लेअर आहे की त्याच्यावर BCCIला आणि मला वाटतं इंडियन क्रिकेट टीमला एकंदरीत खूप काम करावं लागणार आहे. आणि ही कॅन प्रूव्ह, ही हॅज प्रूव्हन बेसिकली. आणि पुढे जाऊन तो खूप काही मिरॅकल्स, मला वाटतं मॅच विनिंग परफॉर्मन्स देऊ शकतो. ही कॅन बी एक ॲज गुड गोष्ट ॲज R. अश्विन.
इफ गिवन द ऍब्सोल्युटली ऑपॉर्च्युनिटी. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की एकच गोष्ट मला इथे कन्सिडरिंग मोहम्मद शमीची इंजुरी आणि जसप्रीत बुमराची इंजुरी, दोघंही इंजुरीतून बाहेर येतील किंवा बाहेर आलेले आहेत. आणि मला वाटतं एक आणखी पेसर इथे हवा होता. मला वाटतं मोहम्मद सिराज कुड हॅव बीन देन ऑप्शन. जयस्वाल आपल्याला दिसतोय इथे, आणि शुभमन गिल व्हाईस कॅप्टन असल्यामुळे मला वाटतं प्रत्येक मॅच मध्ये तो ओपनिंग करताना दिसणार आहे आपल्याला. सो मोस्ट प्रोबॅबली जयस्वाल तुम्हाला दिसणार नाही मॅचेस मध्ये ओपनिंग करताना, आणि त्याच्यामुळे एक पेसर असू शकला असता. मोहम्मद सिराज नक्की त्या ठिकाणी मला नाव पाहायला आवडलं असतं. दुसरं म्हणजे मोहम्मद ह्याच्याबद्दल बोलायचं झालं, मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल आहेत. पण जर ह्या दोघांमध्ये कोणी चाललं नाही समजा, तर ह्या दोघांना बॅकअप कोणी नाहीये. मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याला दुसरं कोणी नाहीये. सो अरे आहे की त्या भाई, दोन गोष्टी जर अक्षर हा पटेल आहे एवढा बेस्ट अक्षर बॅट्समन. पटेल ही मला वाटतं मिडल ऑर्डर मध्ये आय डोंट थिंक सो. आय डोंट त्यांनी कन्सिडर हिम एज अ त्यांनी मिडल त्यांनी ऑर्डर. क्रंच मला मोमेंट्स थोडंसं मध्ये इंडियाला बाहेर येस आणलेला आहे. तर तो ही इज अ गुड ऑप्शन. आणि येस. वेन यू सेड अबाउट मोहम्मद शमी, बुमरा आणि सिराज मिस करतोय, तर रोहित शर्माचा इंटरव्ह्यू झाला. त्यांनी सांगितलं की सिराज वेन इट कम्स टू 50 ओव्हर फॉर्मॅट, तो शेवटचे 10 ओव्हर असतात त्यासाठी येस. त्याची बॉलिंग इतकी चांगली नाही पडत, म्हणजे तो तिथे ओके. खूप रन्स खातो. सो त्या कारणाने त्याला ड्रॉप केलेला आहे. आणि जसप्रीत बुमरा आणि शमीचा बॅकअप म्हणून आय थिंक अर्शदीप इज अ गुड चॉईस. जर त्याची रिसेंट डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस बघितला तर पोराने खूप कमाल क्रिकेट खेळलेला आहे. सो आय हॅव गुड होप्स फ्रॉम हिम की ही विल डू ग्रेट गिवन अ चान्स. तेच इथे एक प्रॉब्लेम आहे, असा आहे की अक्षर पटेल की रवींद्र जडेजा, जागा कुणाची बनते इथे, तो एक मला वाटतं मोठा मुद्दा राहणार आहे. ते आणि आपण आय थिंक आपण जेव्हा आपले प्रोबॅबल 11 बघू, आपण ओके. पुढे त्या मुद्द्यावरती येऊ, तेव्हा आपण नक्कीच त्याच्यावर डिस्कस करू. कारण की येस, दोघांना खेळणं वोंट बी, आय डोंट नो. कारण की आपल्याकडे 3 आहेत त्या केसमध्ये, सुंदर पण आहे, पटेल पण आहे, जडेजा पण आहे, जे काइंड ऑफ या सेम पोझिशन फिल करतात आणि सेम ड्युटीज आणि रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांचे. सो नक्की. आपण आपल्या प्रोबॅबल 11 मध्ये नक्कीच कॉम्बिनेशन मध्ये आपण आपली टीम बनवू आणि विल सी हू डज बेटर, की कोणती टीम ऍक्च्युली खेळते. माझा थोडासा वेगळा व्ह्यू येईल हम्म. ओके. या व्यतिरिक्त. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा ह्या दोघांना मी मिडल ऑर्डरमध्ये पाहतो. Correct. मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर, कारण अक्षर पटेलला त्यांनी यूज केलं होतं टॉप ऑर्डर पण, हम्म. जेव्हा त्यांनी 3 आणि 4 नंबरला त्याला ट्राय केलं होतं. आणि हम्म. मेन म्हणजे त्यांनी रिझल्ट दिले होते तेव्हा चांगले. वी कॅन पण रिलाय ऑन हिम. पण ते आपण आय थिंक तेव्हा इंडियामध्ये खेळत होतो, करेक्ट? हो, इंडियामध्ये खेळत होतो. पण म्हणजे दुबई आणि इंडियाचे कंडिशन्स खूप डेफर करत नाही त्या मनाने. ओके. आपले मॅचेस दुबईला होणार आहेत, तर ट्रॅक हा खूपच म्हणतात की स्लगिश असणार आहे, जिथे बॅटवरती बॉल इझिली येणार नाही, एस्पेशली जो पहिली बॅटिंग करेल त्याला. सो टॉस हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे डिसाईड करण्यामध्ये, की कारण की एक ऍडव्हान्टेज मिळतं जर का तुम्ही पहिली बॅटिंग केलीत आणि जर का कंडिशन्स तुमच्या फेवरमध्ये नसतील, तर यू कॅन पुट दॅट मेनी रन्स ऑन द बोर्ड. आणि नंतर मग तुम्ही जर का रन्स जास्त स्कोर नाही केले आणि संध्याकाळी ड्यू पडतो, बॅटिंग कंडिशन्स इझी होतात, इट बिकम्स मच बेटर फॉर बॅट्समॅन टू स्कोर रन्स. बॉलरसाठी डिफिकल्ट पडतो, सीम हातात पकडली जात नाही. सो त्यामुळे टॉस हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे. पण लुकिंग ॲट द कंडिशन्स, आय थिंक त्यामुळेच मिडल ऑर्डरला त्यांनी बॅट्समन कम बॉलर्स हे जास्त निवडले आहेत. त्याच्यामुळे 2 तर नक्कीच खेळतील, आयदर पटेल किंवा सुंदर, किंवा पटेल किंवा जडेजा, किंवा सुंदर किंवा जडेजा हे नक्कीच खेळतील. आता ते त्या दिवशी ठरलं जाईल, अपोनेंट्सला बघून कदाचित, किंवा प्लेइंग कंडिशन्सना बघून, की बट हू विल डू मच बेटर. ज्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये नाव आलं रवींद्र जडेजाचं नाव जे आलं ना, ते अगदी शेवटी आलं 15व्या शेवटी आलं. नंबरला. बरोबर सो बरोबर. सो दॅट मोस्टली इज काइंड ऑफ स्टार्टिंग 11 इंटरेस्टिंग. कॅन बी द प्लेइंग 11 ऑन एव्हरी डे. मला तसं वाटतं थोडंफार. या आणि कुलदीप यादव म्हणजे जर बघितलं तर आय विल लाईक डेफिनेटली माझ्या स्क्वॉड मध्ये तो असेल, जर म्हणजे खेळवावं अशी माझी इच्छा आहे. कारण स्पेशली स्पिनर म्हणून.
मी पण हो, त्याच स्पेशली पॉइंटवर स्पिनर येत होतो चायनामॅन. आता. म्हणजे कुलदीप यादवचं नाव आपण स्टार्टिंग पासून घेतलं नाही, पण माझ्या मते तो एक हम्म. एक्स फॅक्टर आहे या ही तो इज फिफ्टीमध्ये. एक्स एक्स फॅक्टर फॅक्टर. नक्कीच आहे. तो हो नक्कीच आहे. हो. कारण Yes. जर कारण की 5 बॉलर्स पाहायला गेलं, जर कुलदीप यादवला इन्क्लूड केलं आपण आणि हम्म, रिसेंट हम्म. फॉर्म हार्दिक पांड्याचा त्याच्या इंजुरी नंतर त्यांनी जे पिकअप केलेलं आहे बॉलिंगमध्ये, ऍब्सोल्युटली. तर ही कॅन बोल 10 ओव्हर्स. हार्दिक बरोबर पांड्या इज लाईक प्रॉपर फास्ट बॉलर. 140 टाकणारे ऑलराऊंडर्स खूप कमी आहेत, मला असं बरोबर. वाटतं. तेच मग हार्दिक आणि पांड्या, कुलदीप आणि 2 पेसर जरी घेतले तरी यू कॅन इन्क्लूड इदर ऑफ द स्पिनर आउट ऑफ द अदर 3, या अक्षर सुंदर आणि बरोबर. जडेजा. बरोबर. आणि त्यांनी इट्स नेहमी इट्स क्लच गेम्स मध्ये परफॉर्म करून टीम इंडियाला नक्कीच सपोर्ट केलेला आहे. बीट नक्की. बॉलिंग बॅटिंग. आणि तो प्रत्येका वेळेस कॉन्ट्रीब्युट नक्कीच करतो. सो तो हम्म. प्लेइंग 11 मध्ये नक्कीच असेल सगळ्यांच्या. डेफिनेटली. इथे प्रश्न येतो ऋषभ पंतचा. ऋषभ पंत, मग तुम्हाला काय वाटतंय? ऋषभ पंत मला म्हणजे तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मध्ये दिसेल की काय, असं असं काहीतरी वाटतंय? नाही, मी ऋषभ पंतला 11 मध्येच कन्सिडर करतोय माझ्या. ओके. हम्म. म्हणजे माझ्या मिडल पुरता तो ऑर्डर. 11 मध्ये आहे, कारण की जरी तो अफलातून प्लेअर असला तरी ज्या दिवशी तो चालतो त्या दिवशी टीम इंडिया नक्की जिंकते. सो आय वुड कन्सिडर हिम इन माय प्लेइंग 11 ऑलवेज. ओके ओके. आणि लेफ्ट हँडर पण तोच एक आहे. तोच एक नाही म्हणा, अक्षर पटेल पटेल, आहे. रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत. सुंदर पण आहे, जर सुंदर केला तर. हम्म. वॉशिंग. आता हे करेक्ट. चारही जण नसू शकतात, पण यातले 2 किंवा 3 जरी असले तरी तो राईट हँड लेफ्ट हँडचा बॅलन्स पण आपला पूर्ण होऊ शकतो. करेक्ट. मला कुठेतरी असं वाटतं की असं असतं ना की एक यंगस्टर आणावा आणि जरा कर आणावा. तसं जयस्वालला एक ओपन हँड देऊन ऍटलिस्ट कोणती तशी इझी मॅचेस नाहीये, पण कोणती तरी एक मॅच मध्ये चान्स दिला पाहिजे, कारण की ही वुड डेफिनेटली प्रूव्ह हिमसेल्फ. आणि पण बघूया, इट इज डिफिकल्ट, कारण की हे 15 प्लेयर्स खूप प्रूव्हन आहेत आणि इट इज व्हेरी टाईट स्क्वॉड. त्याच्यामुळे चान्स मिळाला तर ग्रेट, बट जर नाही, नाही पण मिळाला तर इट इज आपण अंडरस्टँडेबल. आपण हे बघितलेलं आहे, म्हणजे पूर्वी बघितलेलं आहे. शुभमन गिल मिडल ऑर्डर मध्ये पण आपल्याला खेळताना दिसलेला आहे. बरोबर. सो बरोबर. यू विल नेव्हर नो. तर मिडल ऑर्डर मध्ये श्रेयस अय्यर किंवा के.एल. राहुल ह्या दोघांपैकी जर आपल्याला दिसतंय की दे आर नॉट अप टू द मार्क, किंवा इंजरी झाली किंवा काही झालं, होऊ नये, बट जर झालं वगैरे, तर मग वी कॅन सी जयस्वाल ओपनिंग अँड विराट कोहली नंतर शुभमन गिल येताना दिसेल आपल्याला, मला असं वाटतं. कदाचित. हो, नक्कीच. कदाचित. त्या म्हणजे सिच्युएशन नुसार आणि इंजुरीजचं कन्सिडर करून हे चेंजेस होतीलच. नक्की बरोबर. नक्की. बरोबर. सो कुठपर्यंत टीम इंडिया पोहोचेल असं वाटतंय? की पहिले 3 मॅचेस आहेत आपले बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सोबत. हे ग्रुप स्टेजेस आहेत. त्याच्यानंतर त्या राऊंड नंतर डिसाइड होईल की कोणत्या टीम्स पुढे जाणार आहेत. सो प्रोबॅबल चान्सेस काय वाटतात? आपली म्हणजे अंडर एस्टिमेट नाही करत आहे मी हम्म. टीम्सला, पण पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आपण आपला म्हणजे ऑन पेपर तरी आपण स्ट्रॉंग आहोत आणि फॉर्म वाईज सुद्धा आपली टफ मॅच असू शकते न्यूझीलंड सोबत. हम्म. हम्म. कारण त्यांचे चांगलेच तगडे फॉर्म मध्ये आहेत सगळे प्लेयर्स हम्म. आणि दे हॅव अ लिटिल बिट ऑफ एज ओव्हर अस, असं मला वाटतं. आफ्टर मे बी, म्हणजे कम्प्लिटली वेगळा मुद्दा आहे, पण आफ्टर मे बी अ टेस्ट मॅच जी आपण हारलो 3-0, त्याच्यानंतर मला वाटतं की स्लाइटली त्यांचा कॉन्फिडन्स त्या लेवलवर आहे. मला वाटतं 38 इयर्स नंतर ते सिरीज जिंकले आपल्या विरुद्ध. हो. बरोबर. सो ते तो एज, जसं तू म्हणलात, मला तो नक्कीच वाटतो एज आहे. आणि 2019 सेमीफायनल म्हणू नकोस किंवा नको रे आठवण करून दिवस. आयसीसी मध्ये एक तो असा हिडन जो आहे पार्ट न्यूझीलंड हम्म. सोबतचा, तो आहेच ना. आहे, नक्की आहे, नक्की आहे, नक्की आहे. मला अजून एक मुद्दा काढायचा आहे. इंडिया हम्म. सगळे मॅचेस दुबईमध्ये खेळते. Okay? हम्म. पण हम्म. इतर देश तसे नाही करत आहेत. सो दे वुड बी ट्रॅव्हलिंग टू पाकिस्तान अँड बॅक. सो तो एक फॅक्टर कन्सिडर केला, कारण की प्लेयर्सना आफ्टर गेम रिकव्हरीसाठी टाइम लागतो. दे नीड रेस्ट. आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रॅव्हल हा एक फॅक्टर आला, तर दॅट माइट अफेक्ट देअर गेम इन सम वे. आणि दुसरी गोष्ट, पाकिस्तान मधले पिचेस हे नेहमी पाटा पिचेस असतील, हाय स्कोरिंग असतील. सो ते तिथे खेळून आल्यानंतर दुबईमध्ये आले आणि इथे जर का लो स्कोरिंग मॅचेस झाले, इकडचे पिचेस स्लो आहेत, सो त्यांचा गेम बदलला, तर कदाचित दॅट कुड फेवर
इन सम वे टू टीम इंडिया, कारण की टीम इंडिया एकाच ग्राउंडवरती सगळे मॅचेस खेळणार आहेत. ते मोस्टली ट्रॅव्हल करणारच नाही आहेत, कारण की त्यांचे हम्म, ग्राउंड टू हॉटेल टू हम्म, ग्राउंड आणि ट्रेनिंग होत राहतील. सो तो पण एक फॅक्टर कन्सिडर केला तर आय येस थिंक टीम इंडियाला येस. नक्कीच फेवर करेल. नाही, पहिला मुद्दा तू म्हणला जसं ट्रॅव्हलचा आहे. हम्म. ट्रॅव्हल मला नाही वाटत एवढं काय असू शकतं, कारण आज आपण IPL हे प्लेयर सगळे खेळत असतात. IPLचं नसं नाही म्हटलं तरी दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी आपल्या टीमची मॅच असते. आणि दे आर युज टू इट दोज काइंड ऑफ थिंग्स. आणि कुठेही इंडियामध्ये जरी ट्रॅव्हल करायचं झालं तरी निदान 1 ते 1.5 तास 2 तास प्लेनने लागतात. आणि तितकं डिस्टन्स मला वाटतं दुबईचं आहे. आणि प्लेइंग कंडिशन बद्दल जर म्हणशील तर मला वाटतं फारसे डिफर नाही करणार. आणि माहिती नाही हे रुमर्स आहे किंवा त्यांनी ऑन ऑन पेपर बोललंय, म्हणजे न्यूज पेपरला ही माहिती दिली की ऑन प्रेस कॉन्फरन्स ही माहिती दिली, मला माहित नाही. पण एक अशी खबर मिळाली होती की ही वॉज सेइंग, रोहित शर्मा आय मीन, की कंडिशन्स काय असणार आहे हे आत्ता आपण नाही हे करू शकत, प्रेडिक्ट करू शकत. रिझन, आत्ता जर बघितलं जानेवारी महिन्यामध्ये दुबईमध्ये ही चांगलीच थंडी असते, म्हणजे इंडियापेक्षा जास्त थंडी असते. ओके. आणि फेब्रुवारी पण थोडीफार थंडी असते. आणि पहिली मॅच मला वाटतं आपण सॉरी पहिली मॅच कधी खेळते, 16-17 समथिंग. सो तो जो लास्ट वीक असतो ना फेब्रुवारीचा, दुबईचं वेदर हे स्टार्ट्स मुव्हिंग टुवर्ड्स, थोडंसं वॉर्म व्हायला चालू होतं. तर हे कंडिशन्स बदलू शकतात नंतर. मे बी सेमीफायनल पर्यंत एक कंडिशन असू शकते की जिथे आपल्याला स्लो ट्रॅक बघायला मिळेल मे बी, किंवा प्रॉपर बॅटीवर बॉल येताना दिसेल. यू नेव्हर नो. सरप्राईज मला वाटतंय असं ओके. आपल्याला थोडंसं मी होईल असं मला वाटतंय. मी जितके रिपोर्ट्स वाचले तर लोक हम्म, हेच हम्म, म्हणतात की हा पूर्ण सीझन संपला आहे दुबईमध्ये हम्म. मॅचेस खेळून. हो हो. पिचेस कम्प्लिटली युज्ड अप आहे. ओके, ओके. त्याच्यामध्ये काही जीव राहिला नाही. आणि त्याच्यानंतर एक मोठी टुर्नामेंट तिथे होणार आहे. सो पिच इज नॉट गोइंग टू ऑफर मच हेल्प, असे रिपोर्ट्स मी ऐकले. सो इट विल, आय थिंक हा वेटिंग गेम आहे. अजून काहीच वेळ बाकी आहे टुर्नामेंट सुरू व्हायला. मॅचेस सुरू आणि होतील, पहिला बॉल टाकला की आपल्याला कळेल. कळेल. पण एक मुद्दा याच्यामध्ये हा पण आहे की बांगलादेश आणि पाकिस्तानला मला वाटतंय त्यांनी भरपूर मॅचेस खेळलेल्या आहेत आता मागच्या ते वर्षी खेळ. दुबईमध्ये. सो माहिती नाही त्याचा किती फरक पडेल, कारण वी नेव्हर नो. पाकिस्तानचा होम ग्राउंड आहे ते भाई, तू विसरला. ठीक हो आहे, नक्कीच. लवकरच करेल. सो लवकरच कळेल. हो. काय इन शॉर्ट वाटतं, सेमीफायनल दुबई फिक्स आहे? म्हणजे एशियन सगळ्या टीमसाठी सेकंड होमच कन्सिडर करू आपण. हो, ऍब्सोल्युटली. नक्की. आपले जेव्हा IPL आपलं पण मध्ये जेव्हा कोविडमुळे नाही झालं तेव्हा आपल्याला तिकडे जावं लागलं होतं. तिथे जावं लागलेलं. हो बरोबर. हो. पण इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड फॉर सम रिझन तिथे चांगला नाही. बट हम्म, हम्म, हम्म. टचवूड, थिंग्स विल चेंज. यू नेवर नो. येस. यू नेव्हर नो. माझं इथं प्लास्टिक आहे, मी तर टच इकडे करतो थोडं. तू डोक्याला टच केलं तरी चालेल. ठीक आहे. तरी काय वाटतं, एक पोझिशन सांगा की सेमीफायनल, फायनल का फायनल जिंकणार? काय वाटते, गॅरंटी काय वाटते? हार्ट ऑलवेज सेज इंडिया जिंकणार. ओके, डोक्याचं साहिल काय तुला ते काय थोडंसं वाटतं? बघावं लागेल. हम्म. साहिल तुला काय वाटतं? मला वाटतं फायनल नक्कीच खेळेल. हम्म. पण ते ते गाणं आहे ना, खडा हूँ आज भी, ते पुन्हा ऐकायचं नाहीये मला. अच्छा, ओके. T20 वर्ल्ड कप जिंकून थोडंसं कमी झालंय, पण तेवढं कमी झालं नाहीये. नाही, ते दुःख आहे. 18 ते नोव्हेंबरचं दुःख दुःख आहे. अजून आहे. 19 नोव्हेंबर. 19 नोव्हेंबर, आय एम 19 सॉरी. नोव्हेंबर. 19 नोव्हेंबरचं आहे दुःख अजून आहे. हम्म. आनंदाने मी सोबतच मॅच बघत होतो. ठीक एनिवे. आहे. आपण चॅम्पियन्स ट्रॉफीवरती फोकस करू. येस. मला वाटतंय इंडिया फायनल पर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि फायनल विल बी डिसाइडेड बाय द टॉस. टॉस खूप इम्पॉर्टंट असेल असं मला वाटतंय. पण फायनल पर्यंत इंडिया नक्कीच जाईल विथ दिस स्क्वॉड. आणि लेट्स सी व्हॉट हॅपन्स ऑन दॅट डे. माझ्या मते ऍब्सोल्युटली. म्हणजे टॉस आपण जे डिस्कस केलं, नक्कीच टॉस क्रुशल राहणार. पण इंडिया अशी टीम आहे की टॉस जरी आपण हरलो तरी आपण नंतर म्हणजे आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट एवढा स्ट्रॉंग आहे की कव्हर करू शकतो सगळं.
Correct. जे आपण पाहिलंच T20च्या फायनलमध्ये. बरोबर. जरी बॅटिंग कोलॅप्स झाली होती, पण बॉलर्सनी शेवटच्या 5 ओव्हरमध्ये पूर्ण मॅच चेंज केली. बॉलर्स आणि फिल्डर्सनी. राईट. फिल्डिंग डिपार्टमेंट पण आपलं खूप स्ट्रॉंग आहे. ह्याच्यावरती मला एक स्टेटमेंट आठवलं. ऑस्ट्रेलियन ह्यानी मिचेल मार्शनी स्टेटमेंट केलं होतं त्या टेस्ट सिरीज मध्ये त्यांच्या अमेझॉन प्राईमवरचं, की इंडियाचा प्लेइंग 11 स्क्वॉड जो आहे ना, त्याच्यापेक्षा टॅलेंटेड स्क्वॉड नेहमी जो ऑन बेंच असतो ना, तो तितकाच टॅलेंटेड असतो. त्याच्यामुळे काही शंका नाही. नक्कीच. काही शंका नाही. ऑफकोर्स. आपण इतके फॉर्मॅट्स खेळतो आणि आपल्या इथे क्रिकेटच्या ग्रासरूट लेवल पासून इतके डेव्हलपमेंट चांगली आहे की नक्कीच आपल्याकडे प्लेयर्स खूप आहेत, बट तेच असतं की स्क्वॉड नेहमी लिमिटेड असतो. त्याच्यामुळे नॉट एव्हरीवन विल गेट अ चान्स. आणि त्यासाठीच नेक्स्ट मुद्दा मला डिस्कस करायचा आहे, जो आहे मिसिंग प्लेयर्सचा. मी स्क्रीनवरती राईट साईडला मिसिंग प्लेयर्स इन एव्हरी डिपार्टमेंट लिहिलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला काही थोडं बोलायचं आहे का? जसं की बॅट्समन आहेत, बॉलर्स आहेत, स्पिनर्स आहेत, कीपर्स आणि काही ऑलराऊंडर्स. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुमचा कोणता असा त्यात प्लेअर होता जो तुम्हाला वाटत होता की खेळेल पण नाही खेळलाय? लेट्स स्टार्ट विथ द बॅट्समन आय गेस. म्हणजे पहिले जर आपण सूर्यकुमार यादव, मला वाटतं गौतम गंभीर, जीजी भाई, त्याचा खूपच विश्वास आहे आणि ही रिअली बॅक्स हिम. बट आय एम क्वाईट सरप्राईज बिकॉज ही वॉज इन 2023 का ह्याच्यामध्ये होता, वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये होता. सो बरोबर. ते थोडंसं सरप्राईज होतं, पण असं नाही की मिस झाल्यासारखं काही वाटत नाहीये की इफ ही इज नॉट देअर, ही इज इन T20 स्क्वॉड. ठीक आहे. आणि दुसरं ऋतुराज गायकवाडचं बरेच जण इंस्टाग्राम आणि ह्या एक्स वर वगैरे हे सगळं चालू आहे की ऋतुराज गायकवाडला अन्याय झाला वगैरे वगैरे, जे काय आहे ते. मला असं वाटतं की त्याला अजून खूप प्रूव्ह करायचं आहे. कारण जर आपण विजय हजारे ट्रॉफी आणि तसं जर त्याचा परफॉर्मन्स बघितला किंवा ज्या लीग, महाराष्ट्र लीग, प्रीमियर लीग वगैरे जे काय झालं, तर तितका कमेंडेबल नाहीये. सो मला वाटतंय की आणि ऑलरेडी तू जर बघशील ना, आपले पहिले 5 प्लेअर बघ, राईट हँडेड बॅट्समन आहेत, स्पेशलिस्ट आहेत. त्याच्यामध्ये तू ऋतुराज गायकवाडला कुठे खेळवणार? हा पण एक तो प्रश्न आहे. आणि रिंकू सिंगचंही बघितलं तर आय कन्सिडर हिम इज अ प्रॉपर T20 प्लेअर. बट ओडीआयला त्याला तयार करायला थोडासा अजून मला वाटतं वेळ लागेल. जसं ओके. रिषभ पंत ला जसं थोडा वेळ गेला, तसं मला वाटतं त्याच्यासाठी थोडा आपल्याला वेळ द्यावा लागेल त्याला. आणि ऍब्सोल्युटली वी कॅन सी हिम इन अ फ्युचर. ही इज अ फ्युचर स्टार. तर हे माझं बॅटिंग मधलं. अँड तिलक वर्मा, रियान परक, आय डोंट थिंक सो. रजत पाटीदार, आय डोंट थिंक सो. ते आय थिंक खूप दे यंग नॉट आहेत. इवन क्लोज टू 15. नाही, ते खूप यंग आहेत. त्यांना T20 स्क्वॉड मध्ये आय थिंक परमनंट पोझिशन मिळाली आहे. सो इफ दे कीप ऑन डुईंग वेल, त्यांना नक्कीच कन्सिडर केलं जाईल टेस्ट आणि 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. सो त्यांचं ते नॅचरल प्रोग्रेशन चांगलं होईल. ओके, इफ दे कीप ऑन प्रूव्हिंग देमसेल्व्स. निशांत, तुला काय वाटतं? नाही, नक्कीच. ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार आणि तिलक वर्मा या तिघांचं एक वर्ष, 1.5 वर्ष ते त्यांना T20 मध्येच चान्स देतील. आणि जे आपल्या सिरीज असतात, झिम्बाब्वेला जे जातो आपण, त्या सिरीजमध्ये कसे परफॉर्म करतात त्यावर त्यांचं फ्युचर 50 ओव्हर्सचं जे आहे ते ठरेल. कारण बरोबर. आणि आता आय थिंक इंग्लंडची टूर पण आहे, इंग्लंड टूर ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये सुद्धा हे प्लेयर्स खेळतील. आणि हो, मग त्याच्यामध्ये कारण आपला स्क्वॉड मोठा असू शकतो होम करेक्ट. सिरीज. आणि यंगस्टर्सना तिथे चान्स देतील T20 मध्ये. कारण सो त्याच्यामधनं पण या स्टार्स लोकांना पुढे त्यांना येतील. ग्रूम करणं गरजेचं आहेच. कारण येणाऱ्या 2-3 वर्षानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, आय मीन यू नेव्हर नो कधी रिटायर होतील. तर एकदा त्यांची एक्झिट झाल्यावरती फिल इन करायला कोणी लागणारच. करेक्ट. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये मला वाटतं सिराज बद्दल आपण बोललोय. प्रूव्हन प्लेअर आहे, पण ऑलरेडी 2 मोठे बॉलर्स आहेत, शमी आणि बुमरा. आणि तो टुवर्ड्स द डीप एंड जास्त इफेक्टिव्ह नसल्यामुळे त्याला ड्रॉप केलेला आहे. पण तो अदर दॅन नंबर दॅट, 16 नक्कीच असेल, मला असं वाटतं आनंद. ऑफकोर्स रिझन नंबर जर का 16 मी गरज म्हणतोय. हो, इंजरी मध्ये तो वी कॅन सी इन बॉलिंग. बरोबर. होऊ नये, कारण जर मोहम्मद शमी जर चालत असेल आणि जसप्रीत बुमराह चालत असेल, दोघांनी राहायला काय हरकत नाही.
संजू सॅमसन बद्दल काय म्हणायचंय? त्याने अजून काय केलं पाहिजे त्याला टीम मध्ये जागा मिळण्यासाठी? हम्म? निशांत. त्यांनी अजून हे केलेलं पाहिजे. तो ऑलरेडी बेस्ट करतोय सगळं आणि त्यांनी आता रिसेंट सिरीज मध्ये पण प्रूव्ह केलंय. मी ही एक कुड मीम जस्ट वाचत स्प्रे होतो. ही कुड जस्ट स्प्रे द अदर्स टुगेदर. मी मीम वाचत होतो सकाळी. आता तो एकाने बोललं, मराठी मीम होतं, तो बोलला आता त्याने नवस केला पाहिजे गणपतीपुळ्याला. तेवढंच राहिलंय म्हणजे त्याचं. ठीक नाही आहे. पण आय थिंक तो कीपर त्याच्या आधी आहे पण आणि 15 मध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे 50 ओव्हर्सच्या याच्यात त्याच्या आधी सूर्यकुमार यादवचा नंबर आहे बरोबर आणि नंतर तो येईल. बरोबर. बरोबर. पण तो कीपर आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी स्क्वॉड मध्ये 2 चांगले दोन कीपर आहेत. आपण इन्क्लूड केलेत. त्याच्यामुळे लिमिटेशन्स आहेत. लाईक वी सेड, वी कॅन ओनली प्ले 11 आणि स्क्वॉड मध्ये 15च असतील. जरी ते पण आहे. प्लेयर्स काही चांगले विच आर लेफ्ट आउट, दे कांट बी बिकॉज ऑफ द लिमिटेशन्स. सो ठीक आहे. मला वाटतं फायनल पर्यंत इंडिया नक्कीच पोहोचेल. फायनलला काय होईल विल बी डिसाइडेड ऑन दॅट डे. तर आपण बघितलं जसं आम्हाला वाटत आहे की टीम इंडियाचे फायनलला जायचे चान्सेस खूप चांगले आहेत. फायनल पर्यंत नक्कीच पोहोचतील. आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया. असेच व्हिडिओ आम्ही पुढे काढत राहू. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स खाली नक्कीच लिहा. आम्ही तुमचे कॉमेंट्स वाचू आणि त्यांना रिप्लाय देऊ आणि आपण आपला संवाद असाच साधत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच. बाय.